माझ्याकडून तुम्हाला ज्या पिशवी माझ्या बायकोच्या लोकांनी घरच्या लोकांना मिळालं पाहिजे, तिच्या आई वडिलांना मिळालं पाहिजे, तिच्या भावाला मिळालं पाहिजे. माझा मामा जाणार आहे माझ्याकडे नाही ना, होणारच नाही. मामा जाणार आहे कुठल्याच कायद्यात नाही. सगळा स्वयरा माझा स्वयरा मामा आहे. नाही ना, कुठल्याच कायद्यात नाही. माझा स्वयरा मामा आहे, त्याला सगळे सोयरे ते हे गोळा केलेले जेव्हा ज्यांनी त्याशी लिहिलं असेल, पण हा असा कायदा नाही. नाही त्यांनी मान्य केलं त्या दिवशी. याच्यासाठी 2 महिने वेळ लागला. बसणार नाही. तुम्ही म्हणाल की सगळे सोयरे शब्दावर लागा नाही का? अनेक लोकांच्या पोट विचार झाल्या. पहिली गोष्ट अशी रक्त संबंधित एखादा शब्द मागं पुढं बोलून खोटं नको बोलायला असं माझं म्हणणं. रक्त संबंधित घेतला नाही ते दिलेलंच आहे, हे नाकारून कसं शकतो. पण त्याच्यामध्ये इंटेन्शन आपल्याला गायकवाड बोललो नाही, पण इंटेन्शन असं आहे की ब्लड रिलेशन परवा आपली जी आपली चर्चा झाली की ब्लड रिलेशनमध्ये काही करून भाषणामध्ये आलं पाहिजे, कारण आपल्याला ती आपली कमिटमेंट आहे. बरोबर. ब्लड रिलेशन म्हणजे त्याच्यापेक्षा अजून जास्त क्लॅरिफिकेशन सीएम साहेबांनी विधान परिषदेमध्ये विधानसभेपेक्षा जास्त जेवढे. आणि दुसरं सीएम साहेबांचं म्हणणं असं आहे की शिंदे समिती इतके वेळ चालवायची की जोपर्यंत मराठा कुर्मी आणि कुर्मी शेवटच्या माणसापर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत हे करायचं. कालपासून मी तेवढंच म्हणतोय ना की मला क्लिअर स्पष्ट होणं गरजेचं आहे. बाबा नको फोनवरती सारखं मीडियात बी नको सारखं की सगळे सोयरे कोण धरले, मला तेच क्लिअर करायचं ना. सगळं दिलं पण कुठे काय त्याच्यामध्ये असं कुठेही आहे दिलं तरी पण हे तिथून ठीक किंवा दिलं तुम्हाला, फक्त आपल्या सगळ्या जातीलाच द्यावं लागेल की सगळे आता फक्त सगळे जाऊ दे ना. 100% सरसकटला शब्दच ते घेतला एवढा मोठा होईल की असं. आणि असं कुठल्या कायद्याचं नियमात होईल ना. सुप्रीम कोर्टाने 10 डिसिजन दिले त्याच्यावर. विमान मंडळ आपल्या जवळचीच आहे मराठवाड्यात, त्याच्यावर दिलेला आहे निर्णय हा. असं होत नाही. कोणाची मागणी तरी सोडते. त्यावेळेस म्हणले नाही ना, सुप्रीम कोर्टात नाही ना. त्यावेळेस म्हणले का तुम्ही? तुम्ही म्हणले का त्यावेळेस? सगळा सोयरा अर्थ बायकोकडची लावताय आपल्याला. आम्ही कशाला आलो कालपासून की सगळे सोयरे म्हणजे कोण आम्हाला स्पष्ट करा. तुम्ही जर चुलत्याला सगळा सोयरा समजत असले तर आमच्यात नाही तसं होत बुवा. हिंदू धर्मात तर तसं नाही. चुलता कसा सगळा सोयरा होईल? नातेवाईक झाला. सगळे स्वरात मामा आहे. माझा फायदा माझी नोंद आहे, माझी नोंद आहे. माझ्या मामाला मिळणार आहे का? नाही मिळणार. नाही मिळणार. मग सगळे सोयरे कोण? बायकोला पण नाही मिळणार. मग सगळे सोयरे कोण? त्याच्या पुढे जाऊन बायकोला पण नाही मिळणार. माहिती तर परिवार मावशी मामाचा दूरच आहे. पण ते वडिलांचं असेल तर होईल. हा नियमच आहे ना. बरं, आता माझ्या बायकोला नाही मिळणार म्हणता. माझी नोंद मिळाली, माझ्या परिवारात पण तुमच्या बायकोला नाही मिळणार, पण परिवारातल्या सगळ्या मुलांना मुलींना मिळेल. तुमच्या भावाला चुलत्याला सगळ्यांना मिळेल, काकांना मिळेल, सगळ्यांना मिळेल, आजोबांना सगळ्यांना मिळेल. पण बायकोकडे हा नियमच आहे ना, कायदा आहे आपल्याला. सगळे बायकोकडचं नाही म्हणत. समजा आता नाही आता बघतो मी सोडलं तुम्ही त्याची नोंद मिळाली त्याच्या नातेवाईकाला देणार. सगळे सोयऱ्या सुद्धा देणार आहेत म्हणला तुम्ही लिहून घेतलंय. सोयऱ्याचा अर्थ तुम्ही मामा मामी भाचा भाची लावलं तर मग त्याला होणार नाही. हे स्पष्टीकरण करायचं आपल्याला. आपण बोललो मग सोयरे म्हणजे कोण घेतले ते कसं आहे ना. सोयरे म्हणजे कोण त्याच्यात रक्त म्हणजे आता नियमाने बोलायचं झालं तर आपल्या रक्तातलेच होते. आणि ह्याच्यामध्ये कन्फ्युजन असेल, पण आपण रक्तसंबंध म्हणून सगळे जे नातेवाईक पुरुषाकडचे सगळे जेवढे येणारे नातेवाईक त्यांना आपण ते देतो. त्याच्यामध्ये दुसरं महत्त्वाची गोष्ट कशी की शिंदे समितीनं जी आयडेंटिफाय केली आपली, त्याच्यामध्ये त्या संबंधित येणारे सगळे नातेवाईक बरोबर ना भाऊ? बरोबर. त्या ब्लडमध्ये येणारे देशात नाही. समजा आता जर नोंद मिळाली तर त्याच्या बहिणीला पण मिळणार. कोणाला? हो, मला मिळाली तर माझ्या मुलाला अधिकार आहे, माझ्या मुलीला अधिकार. बरोबर. मुलीचं लग्न झालं, हो गेली लग्न ती आत्या झाली. ती आत्याच्या मुलाला पण मिळणार. तिच्या आजारावर मिळणार तर तिला बाई. आता विमल मुंदडची केस तेच सांगतो. विमल मुंदडा तिथे मराठी लग्न केलं. तिच्या मुलाने सांगितलं मी एसटी आहे, माझी आई एसटी आहे. सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. तिथे वकील मोठं सॉलिसिटर लागलं, नाही झालं.
असे आपल्याकडे आत्याला देणार त्याला देऊ. कोणावर आत्याला ते बघा मला मिळालं तर माझ्या बहिणीला मिळालं म्हणजे आत्याला आत्याला मिळालं. बरोबर मिळालं आत्याच्या मुलाला आत्याच्या मुलाला वडिलांचं असेल तर मिळेल आत्याच्या मित्राची आता तुमच्याकडे समजा तुमचं आहे बहिणीचं किंवा तुमचं नाही आहे वहिनीचं आहे पत्नीचं आहे तर त्याच्यावर मुलाला नाही मिळत ते तर मिळतच नाही ना ती काल मागणी केली आपण नवीन ती तिच्या द्या म्हणून ती नवीन मागणी तिचा विषय नाही ही विषय ते विषयाचा काही संबंध नाही नाही. नाही तुम्ही जे ती म्हणताय विदर्भातल्या ज्या मुली आलेल्या आहेत का तिच्या मुलाला द्या अशी ही ती नवीन मागणी आहे. ती याच्यातली नाही तो विषय असा ठरलेला आहे की ज्याची नोंद मिळाली त्याचा सगळा परिवार ज्या सालापासून मिळाली त्याच्या घरात जर 2 लोक असले 67 पासून तरी 2 लाख आणि 500 असले तरी त्याला पण याच बरोबर संबंधित जिची नोंद मिळाली त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्याला असा शब्द रक्तातला सगळे स्वरा म्हणजे काय तुम्ही मला समजा रक्तातला म्हणजे काय जो आपल्या प्रदेशात नाही मग मामा रक्तातला होतच नाही सोयरा आहे ना तो मामाचं घर वेगळं आहे अगदी बरोबर आहे. तुमची समाज गपलत व्हायली. तुम्ही सोयरा मी सोयरा म्हणतो तुम्ही नाते म्हणता शब्द अर्थ तो नियमच तसा आहे आपण म्हणतो म्हणून नाही आपल्या म्हणणार काहीच होणार नाही नातेवाईक म्हणजे त्याचा परिवार झाला. आम्ही म्हणतो म्हणून बदलणार आहे का तुम्ही म्हणतो म्हणून बदलणार हा देशाचाच कायदा आहे असं नाही होणार मग त्याचा रक्ताचा कोण तर त्याची नोंद मिळाली त्याचे चुलते काके भाऊ बहिणी त्या पुतणी काय आणि सगळे सोयरे म्हणजे त्याच्या नातेवाईक झाले ते रक्ताचे सोयरे झाले ते सोयरे याच्यात घेतले त्या प्रश्नाचं कन्फ्युजन करायसाठी मी प्रत्यक्ष बोलू म्हणते नाही मग तसं ठरलेलं आहे तर तुम्ही यांना विचारा कसं ठरलेलं आहे नाही भाऊ मी माझं मनाचं नाही जोडं संबंध जरी असेल तरी पण आपण समजून घेतलं पाहिजे मला असं वाटतं की शब्दामध्ये कन्फ्युजन रक्तसंबंध असतील नातेवाईक असतील तर मला हा विषय मी मामूलाकडून गेलो की मला हा माहिती नाही मामांकडच्या याला सगळे करता होतात ते मला खरोखर माहिती पण माझ्या कुठच्या महिन्यात या संदर्भात आणि हा मागच्या वेळेला सुप्रीम कोर्टाच्या सिरीज काढल्या त्यामुळे मला मिळणारच नाही समजून जातो आपण सशक्त होणार आहे आम्ही कुठल्याही शपथ घेतली सगळ्या मंत्रिमंडळाकडे करतो त्याच्यासाठी आम्ही ठरलेल्या 2 नेत्यांकडून पोहोचली लागली तुम्हाला वाटतं का कौतुक नाही केलं तिघांचं पण तुम्ही ह्या याच्यात नका हे होणं तरी कदापि शक्य नाही आपल्या मत एवढ्या नाही तो महिलेचं होईल बहिणीचं होईल बायकोचं होईल बायको तिकडचं होईल कधी पण बोलण्यात तुम्ही स्पष्ट येतं हां मला मी जे सांगितलं मी आधी तुम्हाला सांगितलं होणार मी तुमच्या व्यासपीठावर सांगितलं मी सगळं होणार नाही पण प्युरिटीच्या माध्यमातून किंवा माझ्याकडे मी आयोगाच्या माध्यमातून निर्मिळेपणाचा संबंध खराब करण्यापेक्षा स्पष्टतेत चांगले असते. नाही आम्ही तुम्हाला सांगणार नाही किंवा तुमचे आणि आमचे संबंध बहिणीकडे बायकोकडचे देऊ हे शक्यच नाही याच्यामध्ये मी बी तुम्ही ते म्हणता की मी स्पष्ट आहे म्हणून आम्ही तुम्हाला चर्चेला बोलवतो आपल्यात काय म्हणते त्याला संबंध असावे परंतु एखाद्या याच्यात वैचारिक विचारात आपली आपली भूमिका स्पष्ट असावी तुमचा नव्हतं नाही बरोबर तुम्ही म्हणता तुमचं आहे तर माझंही द्यावं माझं आहे तर यालाही द्यावं. नाही माझं म्हणणं नाही यांचं म्हणणं आहे. सह्याद्रीची बैठक यांचं म्हणणं आहे भाऊ माझं नाही यांनी ते लिहून घेतलेले आहेत सगळ्या तज्ञांना सोयरे म्हणजे कोण आणि नातेवाईक म्हणजे कोण मला तुम्हीच फरक सांगण्यासाठी मी बोलवलं बाकी काय तुम्ही फोनवर बोला कुठं न करत बसा तुम्हीच लिहिलंय तुमचा प्रश्न तुम्हालाच विचारतो तुमच्या तज्ञांनी लिहिलेला प्रश्न तुम्हाला जर सोयरे शब्द तुम्ही घेतलाय मी नाही घेतला असं संबंधाचं एकच म्हटलं जे सगळे सोयरी किंवा नातेवाईक आपण पण जो जिया रक्ताचे जोडे मगाशी पण जिल्हाधिकारी सगळ्यांना मिळाला तर ते नातेवाईक झाले अलीकडच्या कायदाच नाही लागतो तुम्हीच घेतले ना देशातलाच कायदा नाही ते घेतलं पण कायदा नाही झाला मी सांगतो त्यांनी समजा घेतलं असेल पण आता असं देशातला कायदा नाही कायदा बदलला करा ना मग आता. त्याचा संबंध आणि सगळ्याच माहिती जनुषित जनुयुक्त हे भट्ट्या सगळं मान्य केलं मी वाचू सुद्धा नाही तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला मी मान्य बी केलं बस का वाचू सुद्धा नाही का मी तुमच्या शब्दावर बोलतो शब्द तुम्ही घेतलाय कायदा करा नियमाचं ते सांगते देशात नाही कुठे
नाही ते त्यांनीच लिहिलंय ना, मी नाही लिहिलं. ते म्हणले लिही. हा गायकवाड यांना साहेबांनी म्हणले लिही. सांगितलं होतं. हो, कोणी सांगितलं यांना लिहायचं? त्यामुळे ते गायकवाड त्यांना अपेक्षित हे नाही सगळे सोयरे म्हणजे त्यांनीही अपेक्षित स्पष्ट केलं झालेलं आहे बोलणं. बायकोकडचे का मैत्रिणीचे? नाही नाही त्याचे व्हिडिओ येतात, स्पष्ट बोलणं झालं बोलून. असं कसं तुम्ही नाहीत इथं म्हणून आम्ही तुम्हाला माहिती म्हणून सांगायला होती. ते स्वतः हजर यातले मी असतो दोन्ही ते तुम्हाला सरळ सांगितलं की हे असं होणार नाही ना. नाही मग आम्ही मागं घेतलं नसतं उपोषण. मग सरळ नाही जे सांगतो ते सत्य आहे ते कारण आम्ही सरळ उपोषण मागं नसतं घेतलं. होणारच नाहीये त्याला आपण ठरवलं. बघ भाऊ, आम्ही सुद्धा उपोषण मागं नसतं गेलं. मेले असते तर मेले असते. झालंच नाही, तो भाग नाहीये. आम्ही त्याचा नाही विचार करत कधी, आणि पुढे नाही करणार. एक तर तुम्ही अन्याय सुरू केलाय, त्या नोटीस कशा सोडायला लावले जातात. मी सांगितलं तुम्हाला नोटीस. हे आता नवीन ना ते ट्रॅक्टरवाल्याला कशाला तुम्ही दूषित करायला लागले वातावरण. आम्ही तुमचे शब्द पाळायचे आणि तुम्ही आता बीडच्या लोकांना कार्यक्रम ठेवलाय. माझं भाषण चेक करा, शांततेचं आवाहन करतो.